नमो धर्माय महते नमः कृष्णाय वेधसे ब्राह्मणेभ्यो नमस्कृत्य वक्षे धर्म सनातनम. प्रश्न आपण असा केला की आपल्या भारताचं हे हिरक महोत्सवी वर्ष आहे. आपल्याला एक राष्ट्र तेजस्वी बलसंपन्न बनवायचं आहे, समाज समाधानी बनवायचा आहे, व्यक्ती आदर्श बनवायचे आहेत. प्रश्न कशा प्रकारे काय केलं पाहिजे याच्या घोषणा मी आत्ता 3 केल्या. ह्याच्यामध्ये अमान्य करण्यासारखं काही नाही आहे. सगळे हे म्हणतातच आहेत. आपण जो विचार करायचा आहे हाऊ हे कसं बनवायचं आहे आणि त्याच्याकरता मी ज्या परंपरेचा आहे त्याचं चिंतन सांगतो. आमची परंपरा नांदेडमध्ये तर काही मी नवीन सांगायला नको. संत कवी दासगणू महाराज, प्राचार्य आनंदराव आठवले यांनी 2 पिढ्या चिंतन केलं आहे. समाजामध्ये चाललेले अनेक बरे वाईट भले बुरे प्रयोग डोळस पद्धतीने चिंतनात्मक बुद्धीने पाहिले. आपलं राष्ट्र काय होतं, मला हे ज्ञान काही दुसरीकडनं आलेलं नाही आहे, घरात चालत आलं आहे म्हणून आलं आहे. आणि त्याच्यावर त्यांनी सिद्धांत असा मांडला आहे की आपण आपला धर्म नेमका स्वीकारलेला नाही म्हणून आपली ही अवस्था झाली आहे. आणि म्हणून थोडंसं आपण धर्म या विषयावर चर्चा करू. आपला धर्म समजावून घेतला पाहिजे. आपला धर्म कोणता? वादाला सुरुवात. तुम्ही आर्य धर्म म्हणा, सनातन धर्म म्हणा, वैदिक धर्म म्हणा, मानव धर्म, विश्वधर्म किंवा हिंदू धर्म, हे फक्त स्पेलिंग फरक आहे, बस बाकी काही नाही आहे. तत्त्व एकच आहे. तेव्हा हा जो सनातन आर्य धर्म आपण म्हणू, सनातन शब्दाचा अर्थ काय? नित्य नूतन शाश्वत, एव्हर फ्रेश. आताच आपण सगळ्या शब्दांचा खिचडी केली आहे. हा जो आपला धर्म आहे हा समजून घ्यावा. आपण कोण आहोत? आपण आर्य आहोत. या ब्रिटिशांनी आपल्यामध्ये आर्य द्रविड संघर्षाची बीजं पेरली. याचं कारण त्यांना असं सांगायचं होतं की अरे आर्य बाहेरनं आले आणि तुम्ही आर्य आहात, मग आज आम्ही बाहेरनं आलो तर ओरडताय कशा करता? तुम्ही काल इथं घुसलात, आम्ही आज घुसतोय. हे खरं नाही आहे. आर्य ही एक संस्कृती आहे. अन्यथा कृण्वंतो विश्वमार्यम या घोषणेला अर्थ नाही आहे. किंवा भगवंतानी अर्जुनाला अनार्य जुष्टमस्वर्ग मकीर्तीकरम अर्जुन सांगले, अरे असा अनार्य पद्धतीने वागू नकोस, तू आर्यस, शिष्ट हो. आर्य शिष्ट म्हणजे चांगला एक सुसंस्कृत मानव. आर्य ही एक जीवन पद्धती आहे. आणि म्हणून गौतम बुद्धाने धम्मपदामध्ये असं म्हणलं आहे, फार सुंदर आहे. एक विषयाला सुसंगत आहे आणि त्याच्याशी संगत मला आवडलं म्हणून मी दुसरं सांगतो. धम्मपीती सुखम शेती विपसन्नेन चेतसा आर्यप्प वेदिते धम्मे सदा रमती पंडितो. धम्मपदातल्या 77व्या अध्यायातला हा पहिला श्लोक किंवा सूत्र आपण काही म्हणू. गौतम बुद्ध सांगतात की धर्मामध्ये ज्याला आनंद आहे ना, बस तो रात्री शांत झोपतो, बाकी काही विचारू नका. त्याला पैसे किती मिळतात, तो गरीब आहे का श्रीमंत आहे, जो असेल तो रात्री शांत झोपतो. सर्वात सुखी असल्याचं चिन्ह आहे. नाहीतर आज अनेक माणसं श्रीमंत आहेत, फार AC मध्ये झोपण्याचा प्रयत्न करतात, रात्रभर तळमळत असतात, झोप लागत नाही. तेव्हा गौतम बुद्ध म्हणतात सुखम शेती विपसन्नेन चेतसा. त्यांचं अंतःकरण विशेष रूपाने प्रसन्न असतं. आणि म्हणून आर्यप्प वेदिते धम्मे हा जो सनातन आर्योपदिष्ट धर्म आहे त्याच्यामध्ये विद्वान लोक रममाण होतात. आता हा जो धर्म आहे याचा अर्थ धार्मिक प्रवचन धरणारे धार्मिक आहेत? गौतम बुद्ध म्हणतो नाही. न तावता धम्मधरो यावता बहुभासती. धर्मावरती बोलणारे पुष्कळ आहेत. होय, मोठे मोठे लंबे चौडे बोलतात, मीही त्यात एक आहे. खूप बोलतो, एकदा किल्ली तरी तर 3 तास थांबत नाहीच. हा धार्मिक नाहीये. योच अप्पंपी सुव्वान धम्मम कायेन पश्यति. अप्पंपी सुव्वान म्हणजे अल्पश्रवण करणाराही असेल, पण जो शरीराने कायेन पश्यति म्हणजे जो धर्म आचरणात आणतो, सवे धम्मधरो होती यो धम्मम न पमज्जती. तोच धर्मव्रती आहे, धर्मधारी आहे, जो धर्माचा दुरुपयोग करत नाही, धर्माचा अपमान प्रमाद करत नाही. ही धर्माची आवश्यकता चिन्ह. मला वाटतं ह्याच्यावर जास्त भाष्याची गरज नाही. साध्या सोप्या शब्दामध्ये कळेल. आता आपल्याला ही भाषाच कळत नाही ते सोडून द्या, पण फार अवघड भाषा नाही आहे, सोपी भाषा आहे आणि मर्माची गोष्ट आहे. आज हे लोक राजकारण काय करून राहिलेत. गौतम बुद्धाचं वाक्य आर्यप्प वेदितो धम्मो, आणि आपल्याला एक स्लो पॉइझनिंग करतात की हा धर्म वेगळा तो धर्म वेगळा. अरे धर्म हा एकच आहे. धर्माला अशा कशाला तुकडे करताय? धर्म हा सुखाने जीवन जगण्याचा मार्ग आहे. त्याला कोणताही रंग फासणं हा चूक पद्धत आहे आणि आपल्याला तेच काम करायचं आहे. धर्म समजावून घ्यायचा आहे. धर्म म्हणजे काय? कपाळाला बुक्का लावायचा का, चंदन लावायचं, भस्म लावायचं का, तिलक लावायचं, काय? मग ते भगवा असावं का हिरवा असावं, निळा असावं का पिवळं असावं, हे सगळे खोटे प्रचार आहेत. धर्म म्हणजे जिथे एक काही कर्तव्य आहे,
जबाबदारी आहे, विशेष अधिकार आहेत आणि सन्नीती आहे, त्याला धर्म म्हणतात. आणि म्हणून आज आपण जे धर्माचे प्रकार मानतो हे धर्मशब्दात अभिप्रेतच नाही आहेत. धर्म ही व्यवस्था समजून घ्यावी लागते. आपला हा जो सनातन आर्य धर्म आहे हा विश्वमान्य आहे. मी मगाशी त्याचे काही पुरावे दिले. का झाला? गंमत म्हणून झाला नाही. त्याचे प्रचारक खूप प्रभावी होते म्हणूनही झाला नाही. त्यांच्या हातात विकसित प्रचारतंत्र होतं म्हणूनही झाला नाही. धर्म हा विश्वमान्य झाला. प्रमुख आहेत, कारणं अनंत आहेत. एक आहे की या धर्मामध्ये विज्ञान आणि अध्यात्म सुसंवादी समन्वय. दुसरा, धर्माचा परिणाम सुखकर आहे. मगाशी बुद्धाचं वचन सांगितलं, सुखम सेती व्यास, शांत झोप लागते, आणखीन काय पाहिजे. शांतपणे आपलं आयुष्य जगू शकतो. परिस्थिती जी असेल ती त्या आहे ह्या परिस्थितीत समाधान प्राप्त करून देणारा आपला धर्म आहे, म्हणून तो विश्वमान्य आहे. आणि तिसरी तितकीच महत्त्वाची गोष्ट आहे, सामान्य लोकांना फार मोठ्या सैद्धांतिक वैज्ञानिक झमेऱ्यामध्ये टाकलेलं नाही. ते ज्ञानी लोकांनी काम करावं, सामान्य लोकांनी एक त्यांच्या पद्धतीने काम करावं. एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आपली ही सूर्यग्रहमाला आपण खूप वेळा त्याची चर्चा केली. अशी पृथ्वी सूर्याभोवती अंतराळात फिरते वगैरे असं कुठेतरी भाषण ऐकलं किंवा असं ते काही शिक्कवणूक ऐकलं की असं वस्तुस्थिती बरं का, अशी सूर्य फिरते वगैरे. आणि मग जो शेतकरी येतो म्हणला, अरे बापरे मी कालच शेत पेरलं हो, आता पृथ्वी अंतराळात फिरते, सांडलं पडलं खाली तर कष्ट वाया जातील. सांगितलं काळजी करू नकोस, शेषाच्या डोक्यावर पृथ्वी स्थिर आहे. शेषशाही भगवंताचं चित्र बघ, बस शेषाने पृथ्वी स्थिर केली आहे, तुझं शेत पडत नाही, तुझं घर पडत नाही. आता माणूस खूप शहाणा आहे, प्रगत, विमानात बसला, पृथ्वीभोवती गरगर फिरू शकला, कुठेही शेषाचं ऑब्स्ट्रक्शन नाही. की हे जरतारी माणसं आहेत ना, बघा आम्ही म्हणत होतो हे सगळं खोटं आहे, शेष बिष काही नाही. बरोबर आहे. आता शेष समजावून घ्या. ही कन्सेप्ट केवढी महान बुद्धिमत्तेची आहे समजावून घ्या. पृथ्वी ही जी ऑर्बिटमध्ये फिरते, पडत नाही, त्याचं कारण असं आहे, अन्य ग्रहगोलांच्या परस्पर आकर्षण शक्तीमुळे. विज्ञान दर्शनातला गुरुत्वाकर्षणाचा एक मी सिद्धांत सांगितला होता, सिद्धांत शिरोमणीमधला भास्कराचार्य दुसऱ्यांचा. आकृष्टी शक्तिश्च महितया यत् खस्थं गुरुस्वाभिमुखम स्वशक्त्या आकृष्यते तत्पततीव भाती समे समंतात व पतत्वियम खे. पूर्वार्धाचा विचार आपण विज्ञान दर्शनमध्ये केला होता. उत्तरार्धाचा इथे विचार करू. समे समंतात क्व पतत्वियम खे. अंतरिक्षामध्ये हे सगळे ग्रहगोल अशा पद्धतीने आहेत की परस्पर गुरुत्वाकर्षणाच्या जोरावरती ते पडत नाहीत. याचा अर्थ काय? द अर्थ इज बॅलन्स्ड बाय रेस्ट ऑफ युनिव्हर्स. रेस्ट ऑफचा अर्थ काय? विश्वशेषाच्या आधारावर पृथ्वी स्थिर आहे. कशाचा फोर्स कुठला? संकर्षण शक्ती आहे ही, आकृष्टी शक्ती. आणि हे शक्तीचे स्रोत अनंत आहेत. शेषाची नाव आपल्याकडची आहे का? शेष, संकर्षण, अनंत. आणि म्हणून ही एक अशी संज्ञा आहे जी अद्भुत बुद्धिमत्तेचं लक्षण आहे की ज्या एकाच संज्ञेने बुद्धिमान माणसाचं बौद्धिक समाधान, अडाणी माणसाचं अडाणी समाधान. वाटतं ही गोष्ट सोपी नाही आहे. मी त्यावेळीही चॅलेंज दिला होता, आजही देतो. दुसरी एखादी टर्मिनॉलॉजी अशी सांगून दाखवा. एकच संकल्पना मांडा. बुद्धिमान माणसांना शास्त्रीय शुद्ध वैज्ञानिक चिकित्सा. अर्थ इज बॅलन्स बाय रेस्ट ऑफ युनिव्हर्स. विश्वशेषाच्या आधारावर पृथ्वी स्थिर आहे. वेदामध्ये अशा अनेक कल्पना आहेत बरं का, अनेक कल्पना आहेत. किंवा चॅलेंज कोणाला स्वीकारायचं असेल तर मी त्याला कॉपी करून द्यायला तयार आहे. असे अनेक सिद्धांत आहेत. पण ही आपली परोक्ष प्रियावई वेदाहा. तुमचा जर अधिकार नसेल तर शेषाच्या नागावर पृथ्वी तुमच्या लायकीला तेवढं पुरेसं आहे. ज्याने नांदेडच्या बाहेर कधी गेलाच नाही, ज्याला आपलं फक्त बंगला पडू नये याची काळजी आहे ना, त्याला ते ग्रॅव्हिटी वगैरे काय करायचं आहे? ते घरात उडणार, दुकानात जाणार, तिथनं घरात परत येणार, शेष नागाच्या डोक्यावर पृथ्वी स्थिर. फॉरगेट इट. जास्त डोक्याला ताण घेऊ नको, सोडून दे. शास्त्रज्ञ असतील तर चल पुढं सांगतो तुला संकर्षण काय शक्ती आहे, अनंत काय शक्ती आहे आणि त्याच्याकरता. आणि म्हणून ज्यांच्या डोक्याला खुराक द्यायचा त्यांनाच त्रास देत होते, बाकीच्यांना सोडून द्या, असं खूप आहे. आज आपली परिस्थिती अशी आहे. या सगळ्याबद्दल आपलं प्रगाढ अज्ञान आहे. त्याच्यापेक्षा विशेष दुर्दैव असं आहे, आमच्याकडे अज्ञान आहे याचंही आम्हाला अज्ञानच आहे, कळतच नाही आम्हाला. आणि म्हणून अज्ञानातनं बाहेर पडायचा मार्ग आहे. श्रद्धा अश्रद्धा दोन दिशा फुटतात. जर अश्रद्धेची बाजू घेतली
तर अनेक संशय येतात. जर असं असेल तर तसं, हे संशय, याची परिणती अविश्वासामध्ये होते. प्रत्येक संशयाचं निराकरण केलं जाईलच असं नाही. आणि जर संशय हा अश्रद्धा आणि अविश्वासाने युक्त झाला, संशयात्मा विनश्यती, विनाश, दुसरं काही नाही. हीच जर परिणती श्रद्धेच्या मार्गाने गेली, अज्ञानच आहे, श्रद्धा आहे, नाही असं नाही होणार, काहीतरी असेल. जे सगळे शास्त्रज्ञ श्रद्धावंत असतात ते इथे आहे. ठीक आहे, माझा प्रयोग चुकला, पण काहीतरी असेल, मी दुसरा प्रयोग करतो. असं जर असेल तर हे आशंका निर्माण होतात, जिज्ञासा जागी होते. जिज्ञासा जागी झाली, एक विश्वास दृढ होतो. आणि जर श्रद्धा आणि विश्वास जागा असेल तर श्रद्धावान लभते ज्ञानम, तो ज्ञानाला प्राप्त होतो. ज्ञानाच्या रस्त्याने जायचं का अज्ञानाच्या रस्त्याने जायचं, श्रद्धा आणि अश्रद्धा याला कारणीभूत आहेत. आणि म्हणून आपण कोणत्या रस्त्याने जायचं, आमचं मत असं आहे, विनाशाचा मार्ग सोडून द्या, एक श्रद्धा ठेवा. अनेक शास्त्रज्ञांची, मी संतांची मुद्दाम शब्द वापरत नाही, शास्त्रज्ञांची जीवनचरित्र साक्ष आहेत की त्यांनी वर्षानुवर्ष काही एक विश्वास ठेवलेल्या गोष्टींवर प्रयोग केले आणि यशस्वी झाले. वारंवार प्रयोग करण्याकरता श्रद्धा आणि विश्वासाशिवाय दुसरं कोणतंही टायप, बंधन, बॉन्ड हा मानायचा असेल तर माना, दुसरं काही नाही आहे. एक विश्वास आहे, मला आज तो डिफाईन करता येत नाही, मला अंतःकरणात असं वाटतंय, श्रद्धावान माणूस तेच म्हणतो, आपण त्याची टर उडवतो. तेव्हा श्रद्धा ही ज्ञानाकडे घेऊन जाणारी आहे. आणि म्हणून आपल्या धर्माने आपल्याला न्यूनगंड बनवलेलं नाही. शृण्वन्तु विश्वे अमृतस्य पुत्राः. अरे असे घाबरू नका, असे अज्ञानी आणि विनाशाकडे जाऊ नका. तुम्ही देवाचे आहात, अमृतस्य पुत्र आहात. तुम्ही सामान्य समजू नका. तुम्हाला बुद्धिदाता ईश्वर आहे, चिंता कशाला करताय. जर त्या भगवंतानी मला बुद्धी दिली असेल तर तुम्हाला का देणार नाही. तुम्हालाही दिली आहे त्याने बुद्धी, आपण ती वापरत नाही. आम्ही आमची बुद्धी फालतू गोष्टीमध्ये वापरतो, फॅशन्सकडे गोष्टी वापरतो, जाहिरातींची चर्चा करण्याच्या गोष्टी वापरतो आणि फसतो. तुमची बुद्धी आहे, वापरा. आणि म्हणून त्याच्याकरता आम्ही एक प्रकल्प घेऊन आलो आहे, धर्मव्रती व्हा. आज धर्मव्रती होण्याची गरज आहे. आणि हे धर्म, व्रत वगैरे मोठे शब्द घाबरण्यासारखं काही नाही आहे त्याच्यात. धर्मव्रती व्हायचं म्हणजे फार काही करायचं नाही. ज्ञानोबाराने सांगितलं आहे 12व्या अध्यायामध्ये, तरी गा ऐसे करी या आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी दे तुझाय. धर्मव्रत करायचं म्हणजे फार मोठा गोवर्धन डोंगर उचलायला सांगत नाही मी. तुम्ही जे आहात, कोणी आहात, एक काही क्षण आपल्या धर्माचं चिंतन करा. मी धार्मिक व्हायचं आहे म्हणजे काय व्हायचं आहे, माझा धर्म कोणता. बस काही क्षण चिंतन केलं तर ज्ञानेश्वर महाराजांनाही विश्वास आहे. तुम्ही आठवड्यात 1 तास देऊ शकाल, आठवड्यात 1 तास, महिन्यात दिवसभर, वर्षात 1 सप्ताह पक्ष जर एक धर्माकरता समर्पित भावाने काम करायला लागला तर आपला देश 20-20 कशाला 2 वर्षात पूर्ण जातोय, फार वेळ लागत नाही. आणि त्याच्याकरता तुम्ही व्यावसायिक आहात का सेवानिवृत्त आहात, कोण आहात याची चर्चा नाही. तुम्ही जे या राष्ट्राचे नागरिक आहात, विद्यार्थी, पालक आणि अध्यापक, त्यांच्याकडनं विशेष अपेक्षा आहेत. कारण या धर्मव्रताला सगळ्यात बाधा आणणारी हीच माणसं आहेत. यार बाळा जाऊ दे, आता ते धर्मविर्म नंतर आधी अभ्यास कर, तुला आधी करिअर महत्वाचं आहे. करिअर करून करणारेच काय बाबा, करिअर करायचं आहे. लक्षात ठेवा, आपण ज्याचा विचार करतोय त्याला आपल्याकडे उपजीविका असं म्हणतात. का हो, तुमची उपजीविका कोणती. उपजीविका आहे म्हणजे जगण्याचं साधन. मग मुख्य जीविका कोणती. मुख्य जीविका धर्मव्रती होणं आहे, की आपण आपल्या व्यक्तीपासनं, कुटुंबापासनं आपल्या राष्ट्राचं काही देणं आहोत. आपल्याला हे जे शक्ती, सामर्थ्य, वैभव मिळतं ते कोणाचे एकट्याचे नाही. आपण भले अहंकाराने म्हणू हे मी मिळवलं, तुमच्याबरोबर अनेक ज्ञात अज्ञात गोष्टी सहाय्यभूत झाल्या म्हणून मिळवलं, म्हणून आपण ऋणी मानतो, आपण कृतज्ञ आहोत. आणि त्याची ही पूर्ण होण्याकरता, निर्ऋण करण्याकरता आपण हे धर्मव्रत स्वीकारावं. याच्याकरता आधी समजावून घ्या. धर्मव्रत म्हणजे काही मी गोपीचंदनाची एजन्सी घेतलेली नाही की त्याचे टिळे लावा. कदाचित तुम्हाला आज गोपीचंदनाचा टिळा लावा असेल, मी त्याची चर्चा केली नाही. एक प्रतीक म्हणून, एक ती आपली परंपरा आहे, एक स्वागताची पद्धत आहे. तुम्ही आलात, मला बरं वाटलं म्हणून एक सन्मानाने तिलक लावणं हा सन्मान देण्याचा प्रयोग आहे. याला मी आता कोणतंही अधिभौतिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान देत नाही. त्याची पुन्हा चिकित्सा वेगळी आहे, पण ती व्यक्तिगत पाहिजे. ज्यावेळेस समूहामध्ये असं असतं की तुम्ही आलात, याचा आम्हाला जे एक आदर आणि प्रेम निर्माण झाला त्याचं प्रतीक म्हणून तो तिलक आहे, बस, बाकी काही नाही. हा धर्म समजावून घ्यावा. गौतम बुद्धाने सांगितलेल्या संदेशाप्रमाणे प्रवचन देण्याकरता नाही, आचरणात आणा.
कुठेतरी धर्म थोडा आपण धर्माप्रमाणे वागू असं करा आणि याचा प्रचार करा. आपण अपप्रचार फार करतो. आपल्या धर्माची जी विडंबना आपण लोक करतात त्याची इतकं दुसरं कोणी करत नाही. आणि असं केल्याने होईल इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या कार्य करण्याकरता ज्या प्रखर शक्ती लागतात त्या तेजस्वी होतील. आणि म्हणून आपल्या राष्ट्रपतींनी जो आपल्याला संदेश दिला आहे इंडिया व्हिजन 2020, त्यातली 3 वाक्य मी आपल्यासमोर ठेवतो. 2 वाक्य जरा फटकेत म्हणून ते आधी सांगतो. राष्ट्रपतीने असं म्हणलं आहे, सम हाऊ ओव्हर द इयर्स वी हॅव डेव्हलप्ड अ हॅबिट ऑफ लो प्रायोरिटी टू ॲक्च्युअल ॲक्शन ऑन द ग्राउंड. आपण प्रत्यक्ष कृतीची सवयच लावून घेतलेली नाही. मी तुम्हाला उपदेश करायचा, तुम्ही मला किंवा आणखीन तिसऱ्याला बस शाब्दिक बडबड नुसती करायची. साबणाच्या पाण्यात फू करून जसे फुगतं तसे नुसते शब्दाचे फुलोरे कार्यक्रमामागं कार्यक्रम हे आम्हाला अपेक्षित नाही. प्रॅक्टिकल ग्राउंडवरती काहीतरी काम केलं पाहिजे. त्याला आचार म्हणतात. स्मृतिकाराने सुद्धा आचार परमो धर्म हा सांगितला आहे की श्रेणीची व्याख्या सांगितली आहे की विद्वान हा श्रेष्ठ आहे. विद्वत्सु कृतनिश्चय हा कृतबुद्धीषु कर्तारः कर्तृषु ब्रह्मवादिनः. की ज्याच्याकडे ज्ञान आहे तो तर श्रेष्ठ आहे, प्रश्न नाही. पण तो ज्ञान आचरणात आणू इच्छितो तो जास्त श्रेष्ठ आहे. आणि नुसतं इच्छा असून उपयोग नाही, प्रत्यक्षात ज्ञान आचरणात आणतो तो जास्त श्रेष्ठ आहे. अशा श्रेष्ठतेच्या परंपरा आहेत. आणि त्यामुळं ॲक्च्युअल ॲक्शन ऑन द ग्राउंड हा महत्त्वाचा विषय आहे. आणि दुसरी मानसिकता त्याने अशी म्हणली आहे, देर इज अ टेंडन्सी इन आवर कंट्री टू ॲडवाईस अदर्स. दुसऱ्याला सल्ला द्यायचा आहे. हाऊ एव्हर वी बिलीव्ह दॅट, ज्ञानेश्वर महाराजांसारखाच एक दुर्दम्य विश्वास राष्ट्रपतींच्याकडे आहे. वी बिलीव्ह दॅट दोज हू ॲडवाईज शुड ऑल्सो ॲक्ट. जे दुसऱ्याला उपदेश करतायत थोडं वागण्याचा प्रयत्न करा. आणि मग राष्ट्रपतींनी एक त्यांची कल्पना दिली आहे. त्याच प्रकरणात पुढे आवर जॉब इज टू मेक द गोल्डन ट्रायंगल ऑफ पुण्य आत्माज, पुण्य अधिकारी अँड पुण्य नेताज वर्क कंट्री वाईड. एक त्यांना एक असा एक सुवर्ण त्रिकोण अभिप्रेत आहे ज्याचं एक टोक पुण्य नेता आहे, पुण्य आत्मा आणि पुण्य अधिकारी. त्या पुस्तकात हा विषय इथं संपला आहे. आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला आहे. आता त्यांच्याकडे इतकी माणसं असतात, काही लाख मेल्स आणि पत्र रोज येतात. आमचा नंबर माझ्या जन्मात लागतो का पुन्हा लागतो कोणाला माहिती. तुमच्यापाशी विषय देऊन ठेवतो की हा जो पुण्य नेता राष्ट्रपतींना अभिप्रेत आहे आणि हे सत्य आहे. जर पुण्य नेता, पुण्य व्यक्ती आणि पुण्य अधिकारी निर्माण झाले तर राष्ट्राला वर यायला का फार वेळ लागणार नाही. प्रश्न हा जो पुण्यवान आहे हा आणायचा कसा. हाऊ टू क्रिएट धिस पुण्य आत्मा, पुण्य नेता, पुण्य अधिकारी. हे मुळात मला वाटतं नेता आणि अधिकारी आत्म्याचेच एक स्थलविशेष अधिकार आहेत की जे पुण्यात्मे अधिकारी झाले ते पुण्याधिकारी होतील. पापात्मे असताना पुण्याधिकारी होणार नाहीत. जे पुण्यवान नेते होतील हा शक्यता कमी आहे. माझं मत नाही सांगत राष्ट्रपतींचं, कारण त्यांनी असं लिहिलंय वी आर इन द सर्च ऑफ पुण्य नेताज. ते पुस्तक काढून बघा तुम्ही, माझ्या मनचं सांगत नाही. तेव्हा हा जो पुण्यवान आहे आमची परंपरा बांधते बस. धर्मव्रती म्हणजे बाकी काही नाही हो, तेच जे पुण्यवान राष्ट्रपतींना अभिप्रेत आहे आम्ही त्याला धर्मव्रत असं म्हणलोय. कारण व्रतामागे एक निष्ठा, सातत्य हे जे अभिप्रेत आहे ते इथे अभिप्रेत आहे. आणि म्हणून हा जो राष्ट्रपतींना अभिप्रेत असलेला पुण्यवान तो आम्हाला अभिप्रेत असलेला धर्मव्रती आहे. आणि म्हणून मी आज तुमच्यासमोर जरी वेळ कमी असला तरी एक अष्टांग धर्मव्रत संकल्पना मांडू इच्छितो. आम्ही आज हा जो प्रकल्प उभा सुरू केला विशेषतः प्रज्ञावंत लोकांच्या करता, याच प्रश्नाच्या चिंतनातनं विज्ञान श्रेष्ठ आहे, परंपरा मोठी आहे, उद्गाते खूप आहेत, करायचं काय, कसं कसं करायचं. राष्ट्रपतींनी सुद्धा व्हिजन खूप छान आहे, खूप सुंदर पुस्तक आहे. आपण थांबलंय प्रकरण एक्झॅक्टली इथे, पुण्यवान व्हायचा कसा. त्याच्याकरता आम्ही युवा शक्तीला आवाहन करतोय. आमची युवक कल्पना जी आप्पांची आहे ती वयाशी निगडीत नाही आहे. ज्याची मन आणि बुद्धी दुर्दम्य उत्साहाने संपन्न आहे तो युवक आहे. आणि जो 25 येथे मरगळलेला आहे तो म्हातारा आहे. असं उत्साहाचं कारण जर असलं पाहिजे. आमचे आप्पा अनेक वेळा या तरुण मित्रांना थट्टेने म्हणायचे, दमायला मी काय तुमच्यासारखा तरुण आहे काय, मी म्हातारा माणूस आहे, मी काय दमत नाही. आणि वस्तुस्थिती होतीच तशी. तरुण माणसं आता आप्पा 10 मिनटं थांबूया आपण मग पुढे जाऊ म्हणायचे, आणि आप्पा म्हणायचे चला की थोडं. तेव्हा हा जो युवक आहे की ज्याची मनबुद्धी उत्साही आहे, काही करू इच्छितो, रडगाणं गाणारे खूप आहेत, मग ते वय त्यांचं काय हा फॅक्टर गौण आहे. जे युवक आहेत, नाहीतर काय जे वृद्ध आहेत
तेही अनुभवाने फार संपन्न असतात. म्हणून आपण वयाचा विचार करत नाही आहोत. ज्याला काही काम करायची इच्छा आहे तो युवक आहे, आणि ज्याला काम करायची इच्छा नाही, भले तो माझ्या मुलाच्या का वयाचा असे ना, मी त्याला वृद्धच समजणार. अगदी शरपंजरी पडलेला वृद्ध. आपला इतिहास असा आहे, शरपंजरी पडलेले पितामह भीष्माचार्यही युवक होते, तरुण होते. त्यांनी केवढा सुंदर उपदेश केलाय. आपल्याला काटा टोचला तर उद्या भेटा म्हणतो आपण, आज जरा काटा टोचलाय. युवक असा असतो. असे जे युवक आहेत, आणि माझी अशी कल्पना, इथे आलेले सगळे युवक आहेत, चौथ्या मजल्यापर्यंत आलेत, भरे लिफ्ट मध्ये का होईना. आता माणसं नुसतं चौथ्या मजल्यावर जायचंय या कल्पनेने घरातच बसतात. लिफ्ट आहे की नाही हा भाग वेगळा. त्याच्याकरता आम्ही अष्टांगाचा मी थोडासा आपल्याला परिचय करून देऊ इच्छितो. पहिली पायरी धर्म परिचय. अरे आपला धर्म म्हणजे एक्झॅक्ट काय समजून तर घ्या. त्याच्याकरता वैदिक व्याख्या आहे, अतो धर्माणी धारयन, ज्याने धारणा होते तो धर्म. महाभारताची व्याख्या आहे, धारणा धर्म मित्याहू धर्मेण विधृता प्रजा यस्या धारण संयुक्त सधर्म इतिशता. लोकमान्य टिळकांची व्याख्या, सावरकरांची व्याख्या. प्रत्येक व्याख्या धर्माचे एक एक डायमेन्शन सांगणारी व्याख्या आहे, समजून घेतली पाहिजे. त्याच्याकरता वेद अवेलेबल आहेत, दशग्रंथ आहेत. आज मला वाटतं भल्या भल्या माणसांना दशग्रंथ म्हणजे काय माहीत नाहीत. 10 डायमेन्शन्सनी वेदांचा विचार मांडतात. उपनिषद आहेत, स्मृती ग्रंथ आहेत, पुराण आहे, इतिहास आहे, रामायण आहे, महाभारत आहे, तिथपासून ते संतांच्या वाङ्मयापर्यंत धर्माचा परिचय करण्याकरता अनेक उपलब्धी आहेत. एक उपलब्धीची आवश्यकता आहे, अथा तो धर्मजिज्ञासा. अंतःकरणामध्ये जिज्ञासा जी श्रद्धा आणि विश्वासाने युक्त आहे अशी असली पाहिजे. त्याच्या पुढे पायरी येईल धर्मस्वरूप. याला परिचय झाल्यानंतर आपल्या धर्माचं स्वरूप काय होतं. प्रवृत्ती लक्षण, निवृत्ती लक्षण. प्रवृत्ती लक्षण म्हणजे इहलोकातलं समृद्धी, वैभव, ऐश्वर. निवृत्ती लोकातलं म्हणजे परलोकातली उपलब्धी. विज्ञान स्वरूप अविद्या हे प्रवृत्ती लक्षणामध्ये येतं. अध्यात्म स्वरूप आत्मज्ञान हे निवृत्ती लक्षणात येतं. धर्म अर्थ काम मोक्ष हे 4 पुरुषार्थ धर्माचे अंग आहेत. आणि म्हणून त्याच्याकरता एक सूत्र लक्षात ठेवा, गुणलक्षण विचारे धर्मस्वरूप दुसरे, संत साहित्याच्या आधारे बुद्धिगम्य व्हावे. की धर्मावर चर्चा करणारी खूप माणसं आहेत, त्या कुठल्याही अशा अभिनिवेशी ग्रंथांवर जाऊ नका. जे संतांचं साहित्य आहे ते चोख शुद्ध सोनं आहे, त्याच्या साहित्यातनं धर्म समजावून घ्या. त्यांना कोणाबद्दल नमे द्वेष्योस्ती न प्रियाहा, कोणी त्यांना तसं आसक्तीचं असं लाडकंही कोणी नाही, द्वेष्टही कोणी नाही. ते स्थिरबुद्धीने खरं तेच सांगतात. आणि म्हणून संत साहित्याच्या आधाराने धर्माचं स्वरूप लक्षात घ्या. जे धर्माचं स्वरूप लक्षात येईल त्याचं आचरण महत्त्वाचं आहे. धर्म आचार हा 3रा अंग आहे. त्याच्याकरता कर्म. कर्म हे माणूस टाळू शकत नाही. त्याच्यात आपले 3 प्रकार केले. एक नित्य कर्म आहे, एक नैमित्तिक कर्म आहे, आणि एक आपद्धर्म कर्म आहे. की काही ॲक्सिडेंटल परिस्थिती निर्माण झाली तर काय करावं, धर्म चर्चा करतो त्याची. नित्य कॉमन सामान्य आयुष्य चाललंय त्याचं एक कर्म आहे, काही विशेष कर्म आहे. आणि या सगळ्याचं आपल्याला बुद्धी जागी ठेवूनच करावं लागतं. त्याच्याकरता प्रत्येक कर्म यज्ञ स्वरूप कसं करावं. यज्ञेन यज्ञम अयजंत देवाः किंवा यज्ञो यज्ञेन कल्पताम असं यजुर्वेदात ते सांगितलं. यज्ञ हा यज्ञासाठी, निष्काम कर्मयोग म्हणजे यज्ञ. एक अग्नी पेटवायचा ना आहुती द्यायची, हे त्याचं एक सगुण रूप आहे. जसं भगवंताचं एक विठ्ठल हे सगुण रूप आहे, कमरेवर हात ठेवलेलं. शंखचक्राला आधारी विष्णूचं हे एक सगुण रूप आहे. तसं प्रज्वलित अग्नीमध्ये आहुती देणं हे या यज्ञाचं सगुण स्वरूप आहे. यज्ञ ही संकल्पना थोडी श्रेष्ठ आहे, समजून घ्यावी लागते. त्याच्याकरता युगधर्म आहेत, आश्रमधर्म आहेत, आणि यांचे जीवनात नेमके लाभ काय आहेत. अरे आज आपण प्रॉफिटचा विचार करतो ना, तुकाराम महाराज तेच सांगतायत. तुका म्हणे हित होय तो व्यापार करा, काय फार शिकवावे. असा बुडीत धंदा कशाला करताय, ज्याच्यामध्ये खरा प्रॉफिट मिळतोय तोच धंदा करा. आणि म्हणून तो लक्षात घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती यांचा एक सुसंवाद निर्माण झाला पाहिजे. आणि त्याच्याकरता यताः अभ्युदय निश्रेयस सिद्धी सधर्म, की जिथे इहपरलोकीचं कल्याण आहे तो धर्म आहे. धर्माची व्याप्ती खूप मोठी आहे. आणि म्हणून धर्माचं एक डायमेन्शन धर्म समन्वय. पुराण ग्रंथांमध्ये अनेक धर्मकल्पना रंजक पद्धतीने मांडल्या आहेत. मग काही ठिकाणी आता हे महाभाग म्हणले तसं पाप लागतं, एक पुराण कल्पना आहे. त्याचे काही डायमेन्शन्स आहेत, त्याचे काही प्लस पॉईंट्सही आहेत, त्यांनी काही सांगितले. तेव्हा याची मर्म समजून घ्या. त्याच्यामागे एक विशाल भूमिका आहे. देश काल परिस्थिती सापेक्ष विचार कसा करायचा याचं सर्वोत्तम उदाहरण पुराण ग्रंथ देतात.
तत्त्वज्ञान त्याला अधिष्ठान आहे. पुराणातलं नेमकं उचलायचं काय, कसं, विस्तार खूप आहे, कथा रंजक आहेत, नेमकं मर्म काय उचलायचं त्याच्याकरता तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान आहे. तत्त्वज्ञानामध्ये द्वैतापासून अद्वैतापर्यंतचा खूप शास्त्रीय विचार आहे. आपल्या इथे काही वाद व्हायचे त्याला काही महत्त्व आहे बुद्धिशुद्ध होण्याकरता, पण याचा कोणताही एक संकुचित आग्रह कल्याणाचा नाही. आपल्याकडे पूर्वी तसा नव्हता, मध्यंतरी थोडा निर्माण झाला. आणि मग याच्यातही हा द्वैत संप्रदाय, तो अद्वैती, हा वेदांती, तो कर्मकांडी, अशा प्रकारचे ग्रुप्स निर्माण झाले. हे खोटं आहे. द्वैतापासून अद्वैतापर्यंतचा हा प्रवास आहे. अस्य वामस्य सूक्त याला साक्ष आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया ही ऋचा शुद्ध द्वैत तत्त्वज्ञानाचं अधिष्ठान असलेली ही त्याच सुक्तात आहे. आणि इंद्रम मित्रम वरुण मग्निमाहुरथ हो दिव्यस्त सुपर्णो गरुत्मान एकम सत विप्राहा बहुधा वदंती ही अद्वैत सिद्धांत सांगणारी ही ऋचा त्याच सुक्तात आहे. हा द्वैतापासून अद्वैतापर्यंतचा प्रवास आहे. त्याच्याकरता कर्म, ज्ञान, सद्भाव यांनी जो संतांनी एक भक्तिमार्ग बांधला त्याचा आपल्याला परिचय असला पाहिजे. आणि वृत्ती अशी आपली मोकळी, आनो भद्राहा क्रतवोयंतो विश्वधा, ही समस्त विश्वाकडनं जे माझ्या कल्याणाचे विचार आहेत माझ्यापर्यंत यावत. आपण तर 12 तरी सुभाषितम ग्राह्य म्हणणारी माणसं आहोत की एखादी उत्तम गोष्ट जर लहान मुलांनी सांगितली, मग हा लहानपण त्याच्या अधिकाराचा असेल, वयाचा असेल, लायकीचा असेल, कशाचे असेल, सांगितलेली जर गोष्ट उत्तम असेल तर स्वीकारा. आपण एवढे मोकळे होतो. आणि म्हणून एकांशात विप्राहा बहुधावरंती आमचं मूळ सिद्धांत आहे. मोकळीक आनो भद्राहा कर्तव्यंतो विश्वतः हा चौथ्या धर्माचा अंग आहे. हे सगळं जर एक्झॅक्टली कळायचं असेल तर शाब्दिक बडबड पुरत नाही, उपासना लागते. आणि म्हणून धर्माचं एक उपासना एक अंग आहे. आणखीन याच्यात महत्त्वाचं व्यक्तिगत पातळीवर व्यष्टीधर्म आणि समाज आणि राष्ट्र पातळीवर राष्ट्रधर्म असे 2 प्रकार आहेत. व्यष्टीधर्माकरता पंचमहायज्ञ आहेत, पंचशुद्धी आहेत, ऋणत्रय आहेत, त्याचा काही विचार आहे. समष्टी धर्माकरता यज्ञ, उत्सव, तीर्थयात्रा, वर्णधर्म, इष्टापूर्त. आणि या सगळ्याचा एक सुंदर समन्वय म्हणजे संत महात्म्यांचा भक्तिमार्ग, जिथं व्यष्टी, सृष्टी आणि परमेष्ठी. व्यष्टी म्हणजे आपण सगळ्या व्यक्ती, सृष्टी म्हणजे आपण ज्या निसर्गात राहतो तो सगळा निसर्ग, आणि परमेष्ठी म्हणजे ज्याच्या सत्तेने जन्माद्यस्य यतः, ज्याच्या सत्तेने हे सगळं तुम्ही आम्ही हे सगळी सृष्टी सुस्थिर आणि व्यवस्थित आहे ती परमेष्ठी. ही जी संकल्पना आहे तिचा साक्षात्कार करणं म्हणजे भक्तिमार्ग आहे, बाकी काही नाही. ते एक धर्माचं एक 5th डायमेन्शन समजा. हे जी उपासना होते त्याने अनेक धर्म संकल्पना स्पष्ट होत जातील. आपल्या धर्माच्या 3 अत्यंत प्रभावी संकल्पना समजून घेतल्या तरी खूप मोठं काम होतं. एक म्हणजे कर्मविपाकाचा सिद्धांत, की जसं कर्म करावं तसं त्याचं फळ नक्की मिळतं. कबीराचा एक अभंग प्रसाद आहे प्रसिद्ध, जो करना सो कर भला, पाछे फिर पछताय, पेड़ लगाया बबूल का तो आमक कैसे पाय. तुम्ही जर बाभळीचे बिया पेरल्यात तर तुमच्या नशिबाला बाभळीचे काटेच, आंब्याची फळं नाही यायची. आंब्याची फळं हवी असतील तर आंब्याच्या बिया लावाव्या लागतील, आंब्याचं झाड जोपासावं लागेल. कर्मविपाक सिद्धांत म्हणजे हे, बाकी काही नाही. पूर्वकर्म हे प्रारब्ध रूपाने भोगावं लागतं. त्याच्याकरता पूर्वजन्म पुनर्जन्म ही सायकल आहे. तुम्ही मानू नका, मेक्स नो डिफरन्स. मी एखादा म्हणलं त्या पुस्तकात मी म्हणलो असा की आपण आत्ता समजा इथे ठराव मांडला आणि पास केला की आपण कोणी इथून पुढे पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण मानणार नाही. काय फरक पडला? पृथ्वी काही आपल्याला भांडायला यायची नाही का आपण बाहेर फेकला जाणार नाही, कारण ती तुमच्या आमच्या कोणाच्याही सत्तेने कार्यकारी नाही, ती ईश्वरी सत्तेने आहे. पूर्वजन्म पुनर्जन्म तसेच आहेत. आणि शक्तीच्या शाश्वततेचा सिद्धांत आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हे सांगतं, मॅटर कॅनॉट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉईड. त्याचा फक्त फॉर्म बदलतो. मग जन्माला आलेला जीव चैतन्य ते तेज आलं कुठून? मेलेला माणूस मरतो म्हणजे एक्झॅक्ट काय होतं त्याचं जे जीवत्व आहे. साधा विचार करा, जे शरीर 50 वर्ष 60 वर्ष अविकृत राहिलं ते 5-6 तासात विकृत होतं, काहीतरी त्याच्यात नव्हतं, दिसायला माणूस झोपलेला आहे. ते जे आहे ते जातं कुठे, येतं कुठून, ती जी सायकल आहे. भगवद्गीतेत सांगितले जातस्य हे ध्रुव मृत्यूर ध्रुवम जन्म मृतस्य जबास, हे चक्र आहे. हे आपल्या धर्माचं खास वैशिष्ट्य आहे. बाकीचे डूम्स डे आणि कयामत का दिन मानतात, हे सगळे असे एक नंबर लावून बसलेत आपले बारीमध्ये बसल्यासारखे. आपण तसं मानत नाही. चक्र चालू आहे, त्यातनं तो सुटायचं आहे. आणि त्याच्याकरता पिंड ब्रह्मांड रचना, ब्रह्मांडी तोची पिंडी देह नसे त्वदीय बंडी असं आमच्या दासोबांचं पद आहे. अनेक वेळा आपण त्याचे आख्यानाच्या रूपामध्ये विचारही करतो. हा जो पिंड ब्रह्मांड न्याय आहे ते आपल्या धर्माचे खास वैशिष्ट्य आहे.
हे सगळं करायचं कशा करता, ह्या ज्या संकल्पना आहेत त्याचा एक फाउंडेशन फंडामेंटल विचार आहे, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. मी काही काम करतो माझ्या सुखाकरता, माझ्या कुटुंबाकरता, मग स्वार्थी माणूस आणि धार्मिक माणूस फरक काय? धार्मिक माणूस धर्मव्रत असं सांगेल, काम तू कर आणि सगळ्यांच्या सर्व सुखाकरता काम कर. मागायचं आहे भगवंतापाशी मागायचंय, किरकोळ का मागतोस? सर्वेत्र सुखिनः सन्तु. आपली ही एक उदात्त भूमिका आहे, ही समजावून घ्या. हे सगळं तुम्ही समजावून घेतलंय, म्हणजे मी समजावून घेतलंय. असं मी ओळखायचं कसं? धर्मजीवन. हे जे सगळं धर्माचं तत्वज्ञान आहे हे आपल्या जीवनात दिसलं पाहिजे, जीवनाशी जोडता आलं पाहिजे. भगवद्गीतेमध्ये एक आदर्श पुरुष सांगितला आहे, स्थितप्रज्ञ आहे, कर्मयोगी आहे, गुणातीत आहे, आत्मज्ञानी आहे, भक्त आहे, सात्विक कर्ता आहे. आणि तो मुरत मुरत विरक्त महंतापर्यंत जातो की ज्याची वृत्ती हे विश्वाची माझे घर ऐशी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला. ह्या धर्मजीवनाची परिपूर्णता आहे. असे जे धर्मजीवनी झाले त्यांचा अधिकार आहे धर्म प्रचार करा. आपला हा जो श्रेष्ठ सुंदर धर्म आहे तो आपल्या जीवनात उतरवा, स्वतः समाधानी व्हा आणि हे समाधान विश्वभर वाटा. कर्णवंतो विश्वमार्यम, मी समाधानी होईन आणि विश्वाला समाधानी करीन. आणि ही अपेक्षा स्मृतिकारांनी केली आहे. एतद्देश प्रसूतस्य सकाशात गरजन्मना स्वम स्वम चरित्रं शिक्षेरन पृथिव्या सर्व मानवाः. या आर्यावर्तातल्या माणसांच्याकडनं एक विशेष धर्माची अपेक्षा आहे की तुम्ही स्वतः समाधानी व्हा. जीवन कसंही जगा, कसंही म्हणजे वाटेल तसं नाही. जे जीवन असेल, कोणी नोकर असेल, कोणी व्यापारी असेल, कोणी आणखीन काही असेल, जे असाल ते समाधानी व्हा आणि या समाधानाला वाटा. सगळ्यांना हे समाधानाची युक्ती शिकवा. कर्णवंतो विश्वमार्यम. आणि म्हणून स्वम स्वम भाषणे शिक्षेरम सांगितलेलं नाही, स्वम स्वम चरित्रम. तुमच्या चारित्र्यातनं धर्म दिसू दे, दुसऱ्याला तुमचा धर्म विचारायची गरज नाही. अरे हा आर्य आहे असं म्हणला पाहिजे. असा हा अष्टांग धर्मव्रत आहे. परिचय, स्वरूप, आचार, समन्वय, उपासना, संकल्पना, धर्मजीवन आणि त्याची दिशा धर्मप्रचार. हा जो सगळा उद्योग करायचा आहे तो आपल्या मातृभूमीच्या सेवेसाठी करायचा आहे. आणि म्हणून हे धर्मव्रत जे करायचं आहे ते मातृभूमीच्या सेवेकरता करा. ज्या भूमीत आपण जन्माला आलो तिचं आपण काही देणं लागतो आणि त्या देण्याकरता हा धर्मव्रत आमच्या परंपरेप्रमाणे एक शॉर्टकट आहे, सोपा मार्ग आहे. आणि या मार्गामध्ये आम्ही नक्की तुमच्याबरोबर आहोत. कारण तुम्ही धर्मव्रती व्हा. पुढचा आमचा एक असा प्रकल्प आहे की आम्ही याची छोटीशी उपलब्धी करून देऊ, आणखीन विस्ताराने तुमच्यासमोर पुस्तका रूपाने ठेवू, काही चर्चा करू, काही आणखीन पुस्तक करण्यासारखं आहे. काय काय करण्यासारखं आहे तुम्हीच आम्हाला सांगायचं आहे. जे काही अडेल तुम्ही करायला सुरुवात करा. आम्ही नक्की तुमच्याबरोबर आहे. त्रिवेंद्रमची ही जी ईश संस्था आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक हेरिटेज, वरदानंद भारती प्रतिष्ठान, हे काही वेगळे नाहीत. आम्ही तुमच्याबरोबर आहोतच. आणि आज आपण या ईमेल्स आणि नेट आणि मोबाईल हे इतके जवळ आहोत की फार अवघड नाही आहे संपर्क करायला. आपण हे करू शकतो. प्रश्न करायची इच्छा असली तर हे होऊ शकतं. तेव्हा आपण सगळेजण इथे आला आहेत तेव्हा. आणि मला असं वाटतं, मला थोडी जरा भीती होती की 3 तास जरा खूप होतात, पण तसं काही मला अनुभव नाही आला. हे जे मी समजतो की हे एक शुभचिन्ह आहे की धर्मव्रत कदाचित चालू होईल. आणि असं जर झालं तर आपण हा राष्ट्र आपलं 2020पर्यंत खूप लांब थांबायची गरजही नाही. 1-2 वर्षात आपण काहीतरी अचीव करू शकू. आणि हे अचीव करण्याकरता आपण प्रयत्न करावे अशी मी पुन्हा आपल्याला एक प्रार्थना करतो. आणि आपण पुढच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या दृष्टीने वळू अशी मी. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रति वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो
जो जे वांछील तो तेला हो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू विभूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पीयूषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाहि सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नितिः लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये हो आवेजी तेथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येने वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला